नमस्कार, तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर। कागल हातकणंगले पंचतारांकित MIDC मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम, 54 खोकी व 12 पार्किंग अतिक्रमणे हटवली। अतिक्रमण हटवल्याने परिसर मोकळा। कोल्हापुरी गुळावर गुजरातमध्ये संकट, गुजरातला पाठवलेल्या गुळात भेसळ आढळली। अन्न व औषध विभागाची कारवाई। देवाळ्याच्या ऋषिकेश पाटीलची पुणे पोलीस दलात निवड, जिद्द व मेहनतीच्या जोरावर मिळवले यश। आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा। कोल्हापूरचा जगप्रसिद्ध गूळ गुजरातमध्ये पाठवलेल्या साठ्यात भेसळ आढळल्याने अडचणीत आला आहे। गुजरातच्या अन्न व औषध विभागाने कारवाई करत कोल्हापूर सांगली येथील गूळ स्वीकारणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे। यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान भेसळ रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केलेत। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर या बाजार आवारावरती नियमित गुळाची आवक सुरू आहे। या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला जो माल आहे त्या मालामध्ये सिंथेटिक गूळ किंवा इतर केमिकल वापरल्या संबंधी एका व्यापाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हटवण्यात आली आहेत। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे न हटवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। रेमंड चौकातील बेकायदेशीर इंडिया ATM ही हटवण्यात आले, तसेच 54 खोकी व 12 पार्किंग अतिक्रमणे काढण्यात आली। JCB, ट्रॅक्टर, क्रेन व 25 कामगारांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली। राधानगरी तालुक्यातील मानेवाडी येथील अंगणवाडीत खाऊ बनवत असताना गॅस पाईप लिकेजमुळे स्फोट झाला। प्रसंगावधान राखत सेविकांनी मुलांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली। आगीत दरवाजा, छत व काही साहित्य जळालं। ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली। अग्निशमन दलालाही बोलवण्यात आलं। अंगणवाडीत किचन सुविधा नसल्याने क्लासरूममध्येच स्वयंपाक केला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संतोष वरपे यांनी दिली आहे। गॅस पाईप लीक, शेकडीच्या जवळ गॅस पाईप लीक झाल्याने तिथे पेट घेतला। त्याच्यानंतर ते गॅस टाकीच्या नॉब जवळ त्यानं पेट घेतल्यामुळे आगीची ज्वाळा पसरली आणि ते नजीकच्या भिंतीला आणि दरवाजाला तिथे पेट घेतल्यानंतर सोबत टेबलची पण नुकसान होऊन टेबल पण जळून गेला। त्या दरम्यान मुलांना प्रसंगावधान राखून सेविका मदत यांनी बाहेर काढण्यात आले। राशिवडे तालुका राधानगरी येथील ऐतिहासिक गाव तलावात पसरलेल्या जलपर्णी काढण्याच्या कामाला अखेर शनिवारी प्रारंभ झाला। कुरुकली तालुका करवीर येथील ठेकेदारांमार्फत एक JCB, 2 ट्रॅक्टर, 4-5 मजुरांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली। काढलेली जलपर्णी पडक्या जागेत टाकण्यात आली। या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले। कोल्हापुरातील रंकाळा तलाव पर्यटकांना खुणावतो। तेथील पक्षी सौंदर्यही मोहित करतं, पण याच पक्ष्यांचं आश्रयस्थान असलेला या तलावातील संध्यामठ तलावाच्या सौंदर्यात उठून दिसतो। सध्या रंकाळा तलाव आणि त्या परिसरात होत असलेल्या अतिक्रमणाची चर्चा होत आहे। अगदी रंकाळा सुशोभीकरणावर चर्चेचा भर आहे, पण रंकाळ्यातील संध्यामठाची वास्तू अखेरच्या घटका मोजत असताना त्याच्या संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष होते। महापालिकेच्या हेरिटेज समितीचे तरी याकडे लक्ष जाणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। घरोघरी लाल चटणी, पापड, शेवया आदी गोष्टी करण्यासाठी महिलांची धडपड सुरू आहे। बाजारात यंदा पहिल्यांदाच संकेश्वरी बेडगी मिरचीचा दर उच्चांकी झाला असून 1,90,000 प्रति क्विंटलवर वाढला असल्याने महिलांना मिरचीचा ठसका लागल्याचे चित्र बाजारात दिसून येते। KDL बेडगी मिरचीचा दर 900 ते 1000 रुपये किलो झाला आहे। किलो मागे 100 ते 150 रुपयांनी मिरची महागली आहे। देवाळे तालुका करवीर येथील ऋषिकेश दत्तात्रय पाटील यांची पुणे पोलीस दलात निवड झाली। या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत गावातून मिरवणूक काढली। ठिकठिकाणी औक्षण व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करण्यात आला। या यशामुळे गावात आनंदाचं वातावरण असून इतर युवकांना प्रेरणा मिळत आहे।
जिल्हाभरातील ठळक घडामोडी अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.